नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधील शिवाजीनगर आणि पंचशील नगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची जोरदार चौक सभा पार पडली। या चौक सभेमुळे संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापलं असल्याचं पाहायला मिळालं। चौक सभेच्या सुरुवातीला भाजप उमेदवारांनी संविधान स्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर सभेला संबोधित करत भाजप उमेदवारांनी विरोधी उमेदवारांवर जोरदार हल्लाबोल केला। प्रभागात वर्षानुवर्ष सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी विकास करण्याऐवजी गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना खतपाणी घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। टाकळी परिसरात खुलेआम मद्य विक्री, जुगार अड्डे, रोलेट आणि बिंगो यासारख्या अवैध प्रकारांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून गुन्हेगारी वाढत असल्याचा गंभीर आरोप भाजप उमेदवारांनी केलाय। मी योगिता सचिनदेव गायकवाड प्रभाग क्रमांक 16 ड गटातून उमेदवारी करत आहे। तसेच माझे पती सचिनदेव गायकवाड हे गेल्या 15 वर्षापासून बीजेपीचे काम करत आहेत। ते 16 चांगले उत्कृष्ट आणि चांगली सेवा देत आहे। तरी तुम्ही येत्या 15 तारखेला कमळासमोरील बटन दाबून मला व माझ्या पूर्ण पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करा। धन्यवाद। मी चेतन गणेश झराडे प्रभाग क्रमांक 16 मधनं ब गटातनं भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी करत आहे। तसा मी इथला रहिवासीच आहे, पण खूप जण म्हणतात का भाऊ तुम्ही बाहेरून आले, हे आले। माझा जन्म गांधीनगर मधला आहे। मी इथे लहानपणीपासून आणि इथे जेवढे पोर आहेत म्हणजे जितके पण आहेत त्यांच्याबरोबर माझं लहानपण गेलेलं आहे। माझी एक नाळ इथे जुळलेली आहे। तर जे काही असेल आपल्या इथल्या समस्या ते मला सगळं अवगत आहे। इथल्या ज्या समस्या आहे ते दूर करायचं आहे आणि मला पक्षाने संधी दिलेली आहे। आपण मतदान करून आमच्या पूर्ण पॅनलला निवडून आणावे। लाडक्या बहिणींनो, मी सौ पुष्पा अनिल ताजनपुरे आपल्या समोर येत्या निवडणुकीमध्ये सामोरे येत आहे। मी माझे पती श्री अनिल ताजनपुरे हे 2 वेळा नगरसेवक होऊन गेलेले आहे। यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेले आहे आणि सर्वांना ते परिचितच आहे। श्रमनगर हा भाग आम्ही पंचशील नगर हा भाग आम्ही रोज आता सध्या प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन आम्ही तुम्हाला सतत सांगत आलो आहे की आम्ही उमेदवार म्हणून तुमच्या पुढे येत आहे। भारतीय जनता पक्षाने आमच्यावर विश्वास टाकून ही धुरा आमच्या खांद्यावर दिली आहे आणि सर्वजण आम्ही 4ही उमेदवार हे तुम्ही सर्व मतांनी आम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही तुमच्या प्रभागात आपल्या ह्या पूर्ण प्रभागाचा आणि खास करून पंचशील नगराचा कायापालट करणार आहोत। कसं कायापालट करणार आहोत? आम्ही रोज पाहतो प्रत्येक दारामध्ये आम्ही येतो तेव्हा रस्ते सध्या खराब आहेत आणि प्रत्येक नागरिकांना त्याचा अतिशय त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या 5 महिने सध्या पावसाळा असल्यामुळे हे काम थोडं रखडलं गेलं आहे आणि ते आता आपण पूर्ण करणार आहे। यावेळी भाजपचे उमेदवार प्राध्यापक कुणाल वाघ यांनी अत्यंत आक्रमक शब्दात आपली भूमिका मांडली। कुणाल वाघांना द्यायचं नसेल तर चालेल, अजून कोणाचं तरी नाव घेतलं त्यांनी, पण मी म्हणेल मलाच द्या। आता का तर तुलना करा। आपण मतदार लोक काय करतो माहितीये का, त्यावेळेस तुलना करत नाही, भावनिक याच्यावर जातो, भावनिक दृष्टिकोनातून जातो आणि तुलना करत नाही। तो माणूस शिकलेला आहे का, त्याचं चारित्र्य आहे का, त्याचं एज्युकेशन आहे का, त्याचं प्रशासकीय नॉलेज आहे का, त्याचा अभ्यास काय आहे, हे जर कधी अभ्यासलं तर मला वाटतं तुम्ही निश्चितपणे माझी निवड कराल। त्याचबरोबर ह्या भागातला जर कधी हा असा गरीब उमेदवार दिला जो तुमच्यातलाच आहे तर कदाचित तुम्हाला कोणाच्या बंगल्यावर तासनतास एखादं प्रमाणपत्र गेटवर कुत्र्या मांजऱ्यासारखं उभं राहावं लागणार नाही।
कोणाच्या गेटवर तुम्हाला कुत्र्या मांजऱ्यासारखं उभं राहावं लागणार नाही, कारण हे उमेदवार तुमच्यातलेच आहे. कधी घरात जाऊ शकता, कधी बोलू शकता, हक्काने बोलू शकता. आणि वरती जर तुम्हाला त्यांनी ना व्यवस्थित बोलले नाही तर तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे संस्कृत भाषा आहे. आता तुम्हाला मला माहिती आहे कशी संस्कृत असते आपली. त्यात बटालियन लोकांची संस्कृती म्हणजे विचारायला सोय नाही. बटालियन समजलं का तुम्हाला काही? हा, बटालियन नाही समजलं? अरे बापरे, काय बटालियन नाही समजलं म्हणजे काय? महार रेजिमेंटल बटालियन, आलं का लक्षात? जी जगविख्यात बटालियन आहे, आलं का लक्षात? आणि ती जगविख्यात बटालियनचा जेव्हा पट्टा सुरू होतो तेव्हा कोणाला ते घाबरत नाही. आणि म्हणून मला सांगायचंय तुम्हाला, का तुमच्यातला जर कधी एखादा गरीब उमेदवार दिला, आमच्यासारखा दिला, तर कोणाच्या बंगल्यावर तुम्हाला तासन तास थांबायची गरज पडणार नाही. भाजपकडून प्रभाग क्रमांक 16 मधून प्राध्यापक कुणाल वाघ, चेतन दराडे, पुष्पा ताजनपुरे आणि योगिता गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं. हे चारही उमेदवार सध्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत, नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. अवैध धंद्यांचा बिमोड, तरुणांसाठी सुरक्षित वातावरण आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आमचं प्रमुख ध्येय असल्याचं भाजप उमेदवारांकडून मतदारांना सांगण्यात येतं. विकास हवा असेल तर गुन्हेगारी मुक्त प्रभाग हवा असेल तर आम्हाला महापालिकेत पाठवा अशी थेट साथ मतदारांना घालत भाजप उमेदवारांनी विरोधकांचा समाचार घेतला. या चौक सभेमुळे प्रभाग क्रमांक 16 मधील निवडणूक प्रचाराला अधिक धार आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.